पुणे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेलं निसर्गरम्य माथेरान आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. ब्रिटिशांनी 1850 साली हे हिल स्टेशन वसवलं. इथले रस्ते डांबराचे किंवा सिमेंटचे नाहीत तर लाल मातीचे. कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही इथं आलात तर इथला निसर्ग तुम्हाला कधीच निराश करणार नाही. उलट तुम्हाला भरभरून आनंद, शांतता आणि ताजेपणा देऊन जाईल. इथलं एक मुख्य आकर्षण म्हणजे या मिनी ट्रेनमधला एक आगळा प्रवास. दुसरे आकर्षण म्हणजे घोड्यावरून फिरण्याचा एक वेगळाच अनुभव. इथे ना वेगवान आयुष्य थोडा वेळ थांबतं आणि मन निसर्गात हरवून जातं. चला तर मग हरवूया या महाराष्ट्राच्या छोट्याशा स्वर्गात. चला माथेरानला जाऊया. सुप्रभात, सस्ने नमस्कार मंडळी. अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. इंट्रोवरून तुम्हाला कळलंच असेल की आपण आज कुठं जाणार आहोत. आजचा आपला प्रवास अशा ठिकाणी आहे जिथं गाड्यांचा गोंगाट नाही, प्रदूषण नाही, धावपळ नाही. आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन म्हणजेच निसर्गरम्य माथेरान. या भन्नाट प्रवासामध्ये आपण पाहणार आहोत माथेरानला नेमकं जायचं कसं, तिथं राहण्याचे काय काय चांगले पर्याय आहेत, या ट्रिपचं बजेट काय असणार आहे आणि माथेरानमध्ये गेल्यावर कोणते कोणते पॉईंट बघायचे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नेरळ हे माथेरानमधलं बेस विलेज आहे. तुम्ही स्वतःच्या गाडीने जाणार असाल तर पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरून खालापूर टोल नाक्यावर एक्झिट घेऊन कर्जत मार्गे नेरळला जाता येतं. जर का रेल्वेने येणार असाल तर पुण्याहून कर्जतपर्यंत रेल्वेने यायचं, तिथून पुढं लोकलनी नेरळ गाठायचं. मुंबईवरून तर हा प्रवास अजून सोपा आहे. थेट कर्जत लोकल पकडा आणि नेरळला उतरा. नेरळवरून माथेरानला जाण्यासाठी मुख्यतः 4 पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे स्वतःच्या गाडीने घाट चढत थेट पार्किंगपर्यंत जाणं. दुसरा पर्याय म्हणजे शेअरिंग टॅक्सी. या ठिकाणी अनेक शेअरिंग टॅक्स्या उपलब्ध आहेत. या टॅक्सी साधारणतः 120 रुपयात तुम्हाला वरती दस्तुरी नाक्यापर्यंत सोडतात. तिसरा आणि सर्वात आकर्षक पर्याय म्हणजे प्रसिद्ध टॉय ट्रेन किंवा मिनी ट्रेन. आणि चौथा पर्याय म्हणजे तुम्हाला जर का ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही चालतही माथेरान गाठू शकता. गाडीने गेला तर साधारणतः तुम्हाला 25 ते 30 मिनटं लागतात. मिनी ट्रेनने गेला तर हाच प्रवास तुमचा 2.5 तासाचा होतो. आणि जर का चालत गेलास तुम्ही 1.5 ते 2 तासात वर पोहोचू शकता. पार्किंगपासून पुढे माथेरानमध्ये कसं जायचं, तिथं कोणते पर्याय आहेत आणि पुढचा अनुभव कसा असतो हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. वळणावळणाचा घाट पार करत आपण आता वरती दस्तुरी नाक्यापाशी पोहोचलेलो आहोत. इथेच बाजूला पार्किंगची सोय आहे. चला आधी सर्वात पहिल्यांदा गाडी पार्क करू आणि आपला पुढचा प्रवास सुरू करू. ही जी समोर दिसत आहे ती आहे माथेरानची कमान आणि या इथनंच पुढं कोणत्याही वाहनांना आत प्रवेश नाही. आणि हीच आहे माथेरानची खरी खासियत. प्रदूषणमुक्त शांत वातावरण, लाल मातीचे रस्ते आणि निसर्गाच्या अगदी जवळ घेऊन जाणारा सुंदर अनुभव. माथेरानमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्वात आधी इथं एंट्री तिकीट काढावं लागतं आणि ते मोठ्यांसाठी 50 रुपये आहे तर लहान मुलांसाठी 25 रुपये आहे. चला आपण आधी तिकीट काढू आणि आत जाऊया. या दस्तुरी नाक्यापासून माथेरान स्टेशन आणि बाजारपेठ साधारणतः 3 किलोमीटर अंतरावर आहे. दस्तुरी नाक्यावरून माथेरान स्टेशनला जाण्यासाठी एकूण 5 पर्याय उपलब्ध आहेत. सगळ्यात स्वस्त पर्याय म्हणजे चालत जाणे. दुसरा म्हणजे ई रिक्षा. या ई रिक्षा आत्ता अलीकडच्या काळातच सुरू झाल्या आहेत आणि याचं भाडं आहे 35 रुपये. तिसरा पर्याय म्हणजे घोड्यावरून. इथले घोडेवाले साधारणतः 400 ते 800 रुपये घेतात आणि दर वीकेंड किंवा सुट्ट्या असतील तर त्यांच्या या दरामध्ये बदल होऊ शकतात. चौथा पर्याय म्हणजे हाताने ओढली जाणारी ही रिक्षा. ह्याचा रेट पण साधारणतः 400 ते 1000 रुपये आहे आणि दर वीकेंडला आणि सुट्ट्यांमध्ये या दरामध्ये बदल होऊ शकतो. पाचवा पर्याय म्हणजे मिनी ट्रेन, ज्यातून आज आपण प्रवास करणार आहोत. आणि ही मिनी ट्रेन इथून जवळच असलेल्या अमन लॉज स्टेशनवरून सुटते. चला आता आपण आधी तिकडं जाऊया. समोर जे दिसत आहे ते आहे रेल्वेचं बुकिंग ऑफिस.
या मिनी ट्रेनचं फर्स्ट क्लासचं तिकीट 95 रुपये आहे, तर सेकंड क्लासचं 55 रुपये आहे. आणि या ट्रेनचं टाईम टेबल समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे रेल्वेचं बुकिंग ऑफिस गाडी सुटण्याच्या आधी 45 मिनटं चालू होतं. आपण आता 12च्या ट्रेननी पुढे माथेरानला जाणार आहोत. मंडळी, माथेरानमधील जी 2 महत्त्वाची आकर्षणे आहेत त्यातलं एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे ही मागणे येणारी मिनी ट्रेन. आणि दुसरं काय आकर्षण आहे ते मी तुम्हाला आता पुढं सांगणार आहे. आता आम्ही आमन लॉजपाशी आहे. इथनं आपण आता मुख्य माथेरान स्टेशनला या मिनी ट्रेनमधनं जाणार आहे. तर चला माझ्यासोबत या मिनी ट्रेनचा आगळा वेगळा प्रवास आपण करूया. नेरळ ते माथेरान हा एक नॅरो गेज रेल्वे मार्ग आहे आणि या मार्गाची सुरुवात 1907 साली झाली होती. आमन लॉज ते माथेरान स्टेशन हा प्रवास आपला साधारणतः 15 ते 20 मिनिटाचा असणार आहे. आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे आणि इथं सगळं आसपास मार्केट आहे, हॉटेल्स आहेत, वेगवेगळे दुकानं आहेत. आपण जे बुक केलं आहे रिसॉर्ट तर इथनं साधारणतः 1-1.25 किलोमीटर अंतरावर आहे आणि आपण पायीच जाणार आहे. तुम्ही जेव्हा या माथेरानला येतार तेव्हा आठवणीनं तुम्ही ट्रॉली बॅग्स किंवा हँडबॅग घेऊ नका, तर अशी सॅक घेऊन या. आणि अजून एक सूचना म्हणजे हातामध्ये कुठली खाण्याची वस्तू ठेवू नका, कारण इथं माकडांचा खूप सुळसुळाट आहे. काही सेकंदातच तुमच्या हातातलं ते पळवतात, थोडी काळजी घ्या. चला आपण आता रिसॉर्टकडं चालत जाणार आहे. या माथेरान स्टेशनच्या आसपास आणि बाजारपेठेमध्ये तुम्हाला अनेक बजेट हॉटेल्स उपलब्ध आहेत. राहण्यासाठी ही हॉटेल सोयीची आणि तुलनेने स्वस्त आहेत. याशिवाय स्थानिक लोकांच्या घरामध्ये किंवा छोट्या कॉटेजमध्ये पण राहण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. इथं तुम्हाला घरगुती जेवणाचा अनुभव मिळू शकतो. हा पर्याय तुलनेने अधिक किफायतशीर आहे. आम्हाला मात्र शांत निवांत वातावरण हवं होतं, म्हणून आम्ही बाजारपेठेपासून थोडं दूर असलेलं रिसॉर्ट निवडलं. मंडळी, साधारणतः 15 ते 20 मिनटं पायी चालत आल्यानंतर हे आता आपलं स्कारलेट रिसॉर्ट लागले. या रिसॉर्ट आपण बुक केले. चला आता आत जाऊ आणि रिसॉर्ट कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. हे रिसॉर्ट जंगलाच्या सानिध्यात असल्यामुळं इथं खूप शांतता आणि प्रसन्न वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतं. हा आहे रिसॉर्टचा डायनिंग हॉल. इथे लहान मुलांसाठी विविध खेळण्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्विमिंग पूल आपण नंतर बघणार आहोत. या सुंदर कॉटेजमध्ये आजचा आपला मुक्काम असणार आहे. प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी आता या स्विमिंग टँकमध्ये थोडा वेळ रिलॅक्स होणार आहे. नंतर इथं जेवण करून थोड्या वेळाने दुपारनंतर इथले पॉईंट बघायला जाणार आहे. चला पहिल्यांदा आपण आता इथल्या स्विमिंगचा आनंद घेऊ. दुपारच्या जेवणात आमरसपुरी, नान, पनीरची भाजी, सूप, पापड आणि पुरणपोळी असा स्वादिष्ट बेत होता. तुम्ही जर का माथेरानला येणार असाल तर हॉटेल किंवा रिसॉर्ट बुक करताना शक्यतो पॅकेजचा पर्याय निवडा. इथली पॅकेज साधारणतः 1200 ते 4000 रुपयापर्यंत असतात.
सीझन आणि सुट्ट्यांच्या काळात हे दर कमी जास्त होऊ शकतात. आणि बहुतेक पॅकेजमध्ये दुपारचे जेवण, रात्रीचे डिनर आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता समाविष्ट असतो. हा पर्याय ना खूप सोयीस्कर ठरतो, कारण इथली बहुतांशी रेस्टॉरंट बाजारपेठेत आहेत आणि प्रत्येक वेळी जेवायला आपल्याला बाजारपेठेत चालत जावं लागतं. आम्ही हे रिसॉर्ट प्रति व्यक्ती 3300 रुपयात बुक केलं होतं. चला आता माथेरानमधील प्रसिद्ध पॉईंट पाहायला जाऊया. हा आहे प्रसिद्ध माथेरानमधील खंडाळा पॉईंट आणि हा बाजारपेठेपासून अगदी जवळ आहे. चला आता आपण पुढं खाली उतरू आणि या पॉईंटचा नजारा अनुभवूया. या माथेरानच्या ट्रिपला प्रत्येकी किती खर्च आला हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. समोर दिसणारे हे सह्याद्रीचं विहंगम दृश्य खरंच मन मोहून टाकणार आहे. माथेरानमध्ये ठिकठिकाणी असे पायऱ्या असलेले कट्टे बनवलेले दिसतात. घोड्यावर बसण्यासाठी आणि उतरण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आता आपण चाललो आहोत प्रसिद्ध अशा इको पॉईंटकडे. वाटेत पॉईंट पाहायला आलेल्या पर्यटकांचे असे घोडे उभे केलेले दिसत आहेत बघा. हा समोर जो दिसत आहे तो आहे प्रसिद्ध इको पॉईंट. इथं मोठ्याने आवाज दिला की दरीतून त्याचा प्रतिध्वनी स्पष्टपणे ऐकू येतो. त्यामुळेच या ठिकाणाला इको पॉईंट हे नाव मिळाले आहे. इथून अगदी जवळच एडवर्ड पॉईंट, किंग जॉर्ज पॉईंट, सेलिया पॉईंट आहेत आणि या सर्व पॉईंटवरून दिसणारा नजारा आत्ता आपण बघतोय तसाच आहे. त्यामुळे जर का तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही फक्त एकच पॉईंट पाहू शकता. इको पॉईंटच्या अलीकडंच हे शिवसंग्रहालय लागतं. चला आता आपण आज जाऊन हे शिवसंग्रहालय पाहूया. संग्रहालयाच्या बाहेर तोफांची अशी मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळं सर्व पर्यटकांचं इथं लक्ष वेधून घेतलं जातं. इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील काही महत्त्वाच्या कागदपत्रांच्या प्रती पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हस्तलिखित पत्र आहे, त्याला मोडी लिपी बोलतात. मोडी लिपी त्या काळातलं मराठी, आजकालचं मराठी त्याला ट्रान्सलेट केले आणि हे तुम्हाला वाचायचं असेल तर प्रत्येक फ्रेमच्या वरचं वाचायचं. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिले 30 जुलै 1677 ते वाचलं तर पूर्ण इथं तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये कळतो. इथे 18 डिसेंबर 1660 अफजल खानला मारला प्रतापगडच्या पायथ्याशी तेव्हा महाराजांनी लिहून ठेवलेलं पत्र आणि शाहू पॅलेस गव्हर्नमेंटचे त्यांनी सर्व आम्हाला दिलं, परवानगी दिली. यस, आतमध्ये तलवारी, तोफा, 30 फ्रेम आहेत. प्रत्येक फ्रेम वरती त्यांचा इतिहास दाखवलाय. प्रत्येक फ्रेमच्या खाली इंग्लिशने मराठीमध्ये इतिहास ठेवलाय. पुन्हा तिकडचा की बघू तिकडचा की नाही. जय शिवराय. जय शिवराय. शिवकालीन तलवारी, दांडपट्टा, चिलखत, ढाल, तोफा या इथं पाहायला मिळतात. इतिहासप्रेमींसाठी हे संग्रहालय एक खास आकर्षण आहे. तुम्ही जर का इको पॉईंट पाहायला आलात तर या शिवसंग्रहालयाला नक्की भेट द्या. अंधार पडायला लागलाय. चला आता आपण रिसॉर्टकडे परत जाऊया. रिसॉर्टमध्ये संध्याकाळच्या मनोरंजनाची छान व्यवस्था करण्यात आली होती. पर्यटकांसाठी कराओकेची सोय होती तर लहान मुलांसाठी खास मॅजिक शो इथं आयोजित करण्यात आला होता.
हाँ तो बच्चे लोग ताली बजाओ एक बार। या कार्यक्रमाचा आनंद घेतल्यानंतर आम्ही डिनरसाठी डायनिंग हॉलकडे निघालो. इथं दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता बुफे पद्धतीने दिला जातो. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचे पदार्थ उपलब्ध असल्यामुळे प्रत्येकाच्या आवडीनुसार जेवणाचा इथं आस्वाद घेता येतो. सुप्रभात, सस्ने नमस्कार मंडळी. आजचा आपला माथेरानमधला दुसरा दिवस आहे. आपण आता सकाळी लवकरच रिसॉर्टमधनं 7 वाजता बाहेर पडले. आता आपण पहिल्यांदा पिसारनाथ मंदिरकडे जाणार आहे आणि मागं तुम्हाला बोर्ड दिसतोय तर सगळे पॉईंट्स आहेत. इको पॉईंट, सिलिया पॉईंट, शॉर्लेट लेक आणि पिसारनाथ मंदिर. पहिल्यांदा आपण शॉर्लेट लेकला जाणार आहे. तिथनं जे पॉईंट दिसत आहेत ते सगळे बघणार आहे. सकाळच्या या थंड आणि शांत वातावरणात पक्ष्यांचा हा मधुर आवाज ऐका. आता आपण प्रसिद्ध अशा शार्लेट लेकपाशी पोहोचलेलो आहोत. याच लेकमधून माथेरानला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या उन्हाळा असल्यामुळे पाण्याची पातळी कमी दिसते, पण पावसाळ्यात हा तलाव पूर्ण भरलेला असतो. या शॉर्लेट लेकला लागूनच हा लॉर्ड्स पॉइंट आहे. चला, इथून दिसणारी काही विहंगम दृश्ये आता आपण पुढे पाहूया. समोर दूरवर उरणची खाडी दिसत आहे. मध्ये कलावंतिनीचा सुळका आणि त्याला लागून धुक्यात वेढलेला प्रबळगड दिसत आहे आणि या बाजूला इरशाळगड दिसत आहे. खाली मोरबे धरण दिसत आहे. समोर हे विस्तीर्ण माथेरानचं पठार दिसत आहे आणि त्याला लागूनच पुढं वंट्री हिल पॉईंट दिसतो आहे. हा एक माथेरानमधला प्रसिद्ध पॉईंट आहे. वेळेअभावी आम्ही काय तिकडे जाऊ शकणार नाही. हा आहे शॉर्लेट लेक. पावसाळ्यात जेव्हा हा तलाव पूर्ण भरतो आणि त्याचे पाणी धरणाच्या भिंतीवरून खाली वाहते आणि इथे एक अतिशय सुंदर धबधबा तयार होतो. आता आपण आलो आहोत माथेरानमधील ग्रामदेव श्री पिसारनाथ मंदिर येथे. शॉर्लेट लेकच्या काठावर वसलेले हे मंदिर माथेरानमधील सर्वात जुने मंदिर मानले जाते. मंदिराचे बांधकाम साध्या दगडी आणि कौलारू शैलीत करण्यात आले आहे. येथील शिवपिंड मानवनिर्मित नसून ती स्वयंभू आहे. आम्ही इथं सकाळी लवकर पोहोचले, त्यामुळं मंदिर बंद आहे. हे मंदिर सकाळी 9:30 वाजता उघडतं, त्यामुळे आम्हाला आज जाऊन दर्शन घेता आले नाही. आणि असं सांगितलं जातं की पिसाच्या झाडाखाली हे शिवलिंग सापडल्यामुळे या देवतेला पिसारनाथ असे नाव पडले. तुम्हाला वाटत असेल की या सगळ्या पॉईंटची इंग्लिशमध्ये नावं काय आहेत, तर त्याचं कारण असे की इंग्रजांनी 1850 साली हे माथेरान वसवलं, त्यामुळे इथल्या सगळ्या पॉईंटला इंग्लिश नावं आहेत. आहे की नाही गंमत? चला, आता परत आपण रिसॉर्टकडे जाऊया. सगळं ढगाळ हवामान आहे. रूमवर फ्रेश होऊन आम्ही लगेचच डायनिंग हॉलमध्ये जाऊन गरम गरम नाश्त्याचा आस्वाद घेतला. चला, आता परतीचा पार्किंगपर्यंतचा प्रवास आपण घोड्यावरून करणार आहोत. चला, आता माथेरानमधील या अनोख्या घोडेस्वारीचा आनंद घेऊया. माथेरानमधलं पहिलं आकर्षण म्हणजे मिनी ट्रेन आणि दुसरं आकर्षण म्हणजे घोडा. तुम्ही जर का माथेरानला आलात तर घोड्यावर बसायचा आनंद अजिबात मिस करू नका. पुणे ते माथेरान आणि परत पुणे असा आमचा 2 दिवसाचा या ट्रिपचा खर्च प्रत्येकी 4,850 रुपये झाला. आपल्याला हा माथेरानचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच ट्रॅव्हल व्हिडिओ व गड किल्ल्यांचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.